जगदीश्वराचा मंदिर आवार येताच आघाडीच्या दगडी उंबरठ्याला हात भिडवण्यासाठी संभाजीराजे झुकले. त्यांच्या गळ्यातील आईची कवड्यांची माळ झोल घेत ओलांबली. मनात थोरल्या आऊंची आठवण उभी राहिली. रायगड सोडून हा गड चढून आलो तेव्हा माँसाहेब होत्या. या मंदिराचा हात उंबरठा आम्ही त्यांच्या सोबतीने पहिल्याने ओलांडला. आज हे सारं आहे. त्याच फक्त नाहीत तरी कशा, त्या इथंच तर आहेत. सूर्य डोंगराआड असला तरी त्याचा हा धुकट उजेड कसा सगळीकडे पसरून राहिला आहे तशा. विचारांच्या लाटांबरोबर ते चौक आवारातील दगडी कासवाजवळ आले. फरसबंदीला अंगाखाली झाकलेल्या पायांची पकड रूपवीत ते कासव त्यांना मूकपणे सांगून गेले, मंदिरात येणाऱ्या हर दर्शन भक्तास मनाचे विकार आमच्या पायांसारखे मागे सारून या, याची सांग देण्यासाठी आमची योजना केली गेली आहे. त्या कासवाच्या दर्शनाने संभाजीराजांचे मन नितळ झाले. अत्यंत श्रद्धेने त्यांनी माथ्यावरचा घंटेचा घुमरा टोल दिला. सुरांची थरथरती लाट रायगडच्या माथ्यावर सळसळत सरकली. गाभाऱ्यातील शिवपिंडीवर नजर खिळलेले संभाजीराजे पिंडीला बेलफुले वाहण्यासाठी धीमी पावले टाकीत पुढे चालू लागले. अचानक समोरची पिंडी अदृश्य झाली. गाभाऱ्याच्या घुमटीतून पहाटपूजा उरकलेली, एका हाती खांद्यावर सरंजामाचे तबक आणि दुसऱ्या हाती रिकामी परडी घेतलेली शुभ्र वस्त्रधारी सत्वदेखणी एक सुवासिनी बाहेर पडत होती. डोंगरकडाआडून फुटणाऱ्या श्रावणी पहाटेसारखी, जशी महाराजांच्या पूजेची स्फटिक शिवपिंडीच राधेचे निरामय स्त्रीरूप घेऊन गाभाऱ्याबाहेर येत होती. नखशिखा. तिच्या दर्शनाबरोबरच संभाजीराजांचा हात छातीच्या माळेला भिडला. ओठातून बोल सुटले, जगदंब जगदंब. कपाळी कुंकवाचा रेखीव टिळा, दोन्ही हातात भरलेले हिरवे सुवाष्ण चुडे, गळ्यात काळ्याशार मण्यांचा पावनसूत्राचा पोत, टिका, बोरमाळ असे स्वर्णालंकार, पायी चांदीची जोडवी आणि नाकात मोतीबंद नथ, अशी ती स्त्री संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध व भरजरी टोप बघताच झटकन नजर पायगतीला टाकून एका कडेकडेने तरातर निघून गेली. पहाट वाऱ्याच्या दौडत्या गतिमान झमकीसारखी चांदणवेल डोळ्याआड झाली. नखशिखा, नखशिखा. एक विचित्र नौबत संभाजीराजांच्या कविमनात दुडदुडू लागली. तिच्या प्रत्येक पावलांबरोबर नजर खिळून गेलेले संभाजीराजे जगदीश्वराला पाठमोरे होत, ती गेलेल्या दिशेने सुन्न होत नजरजोड बघतच राहिले. विचारांचा हल्लकल्लोळ माजला होता त्यांच्या कविमनात. नखशिखा, नखशिखा. इथं जिवंत रायगडावर. रायाजी आणि अंतोजी ताणल्या डोळ्यांनी संभाजीराजांचे कधी न पाहिलेले, जरासुद्धा न कळू येणारे ते रूप गोंधळून बघतच राहिले. संभाजीराजांनी बेतलेल्या नखशिखेतील राधेसारखे रूप लाभलेली ती स्त्री सुरनीस अण्णाजींच्या नात्यातील होती. माहेरपणासाठी रायगडी आली होती. तिच्या सोज्वळ रूपाला आणि संस्कार संपन्न मनाला साजेल असेच तिचे नाव होते, गोदावरी. महाराणी सोयराबाईंनी सुवासिनींना आमंत्रणे दिलेले वाड्यावरचे श्रावणी शुक्रवाराचे हळदीकुंकू संपले. भरल्या ओटीने एक एक बाई महाराणीच्या महालाबाहेर पडली. त्यात ब्राह्मणवाडीतील इतर स्त्रियांबरोबर आलेली गोदावरीही होती. 7 महालासमोरील सदरी जोते ओलांडून त्या सर्व स्त्रिया पाण्याचे पाट फिरविलेल्या दर्शनी चौकात आल्या. आघाडी मनोऱ्याच्या 5व्या मजल्यावरून ऊनसावटाच्या पालटत्या खेळात रंगलेला
गंगासागर तलाव निरखण्यात संभाजीराजेंचे कविमन रमले होते. मनोऱ्याच्या पैस हौद्यात चक्कर टाकताना त्यांना चौकातील स्त्रियांच्या घोळक्यात असलेल्या गोदावरीचे दर्शन झाले. त्यांची नजर चौकाने क्षणभर पकडूनच ठेवली. त्यांच्या रसिक मनाचा शांत गंगासागर ढुव्वळला. लाटच लाट उठल्या. नखशिका ही कोण? कुठली? गडावर कशी? दुसऱ्याच क्षणी ते मनोऱ्याचे मळसूत्री जिने सरासर उतरू लागले. पायरी पायरी मागे पडू लागली. मजल्यागणिक मुजरे झडू लागले. 5 मजले उतरून संभाजीराजे दर्शनी चौकात आले. तिथे कुणीच नव्हते. 4 बाजूंच्या वाडे महालांच्या दारांवरचे पहारेकरी मात्र त्यांना बघून भाल्याचे दंड पेलून ताठ झाले. कुठून तरी जनानी कलकलाट येत होता. समर्थांनी पाठवून दिलेल्या मारुतीच्या मूर्तीची महाराजांनी बालेकिल्ल्यातच घुमटी बांधून प्रतिष्ठापना केली होती. साऱ्या स्त्रिया त्या घुमटीत गेल्या होत्या. संभाजीराजे चौकातील पाण्याच्या पाटात फिरणाऱ्या माशांचा खेळ बघत राहिले. एक एक स्त्री त्या घुमटीबाहेर पडू लागली. गोदावरीही बाहेर आली. संभाजीराजांना तिच्याशी बोलायचे होते. काही विचारायचे होते. पण हे घडावे कसे? रिवाजी बसावे कसे? झटकन ते घुमटीच्या रोखाने पुढे झाले. त्यांना बघून साऱ्या स्त्रिया अदबीने घुमटीच्या एका बाजूला सरकत्या झाल्या. पायरीला हातस्पर्श देऊन संभाजीराजे मारुतीच्या घुमटीची पायरी चढले नि थांबले. मोती लगाला झोल देत त्यांनी मान वळवून गोदावरीवर नजर टाकली. साऱ्या स्त्रिया खालमानेने उभ्या होत्या. तुम्ही कोण? इथं कशा? संभाजीराजाने गोदावरीला म्हणून सवाल केला. पाण्याची सर घेताना गाय खाली ठेवते तशी तिची मान खालीच होती. कुणीतरी तिला खोपरटीच दिली. भांबवलेल्या गोदावरीने मान उठवली. संभाजीराजांच्या पानतेजी डोळ्यांना डोळे भिडताच आपली नजर तिने त्यांच्या पायावर टाकली. भोसलाई खानदानी तोल न सोडता संभाजीराजांनी पुन्हा विचारले, तुम्ही कोण? इथं कशा? जी, आम्ही सुरनिसांकडच्या गोदावरी. इथं घरपणासाठी आलोत. धडधडत्या उराने गोदावरीने जाप देत त्यांचा मान राखला. चांदणवेल नखापासून शिखापर्यंत थरथरली. हसून संभाजीराजे तसेच समोरच्या घुमटीत शिरले. क्षणात दिसेनासे झाले. शुभ्र कबुतरांचा थवाच थवा क्षणात डोळ्यांसमोरून गेला असे गोदावरीला वाटले. स्त्रियांचा घोळका दबके कुजबुजत बालेकिल्ल्याबाहेर पडला. युवराजांनी फक्त गोदावरीचीच विचारणा कशी काय केली याचे त्या आश्चर्य खुले करीत होत्या. त्यांच्या बोलण्यात काहीही वावगे नव्हते. तरीसुद्धा शरमून गोदावरी मूकपणे साऱ्या जणींच्या मागून रेंगाळत चालली. ना तिला ना घुमटीत शेंद्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेणाऱ्या संभाजीराजांना कळले की झाला सर्व प्रकार आपल्या महलाच्या सफेलीत उभ्या राहिलेल्या महाराणी सोयराबाईंनी पाहिला असेल आणि शांतपणे आपल्या महालात शिरताना चिमटीतला पदरकाठ पुढे खेचीत त्या स्वतःशीच म्हणाल्या असतील, ही सुद्धा कर्तबगारी आहे तर आमच्या युवराज साहेबांजवळ. आता सोयराबाईंनी मात्र विचित्र पावले टाकायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक पावलाबरोबर उभ्या राजघराण्याच्या भवितव्याची नक्षी कुणालाही उकलता येणार नाही अशी किचकट गुंतत चाललीय याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांनी सणवार धर्मविधी यांची निमित्ते करून अण्णाजीच्या घरी गोदावरीला आमंत्रणे धाडायला सुरुवात केली. राजवाड्यावरची महाराणीची म्हणून ती परती सारणे गोदावरीला शक्य होईना. वाड्यावर येणाऱ्या गोदावरीच्या हालचालींवर सोयराबाईच्या दासी व खाजगीचे चाकर डोळ्यात तेल घालून नजर ठेवू लागले. एक जनानी मनसुबा अंग धरू लागला. आपल्या सरळ घोप रांगड्या स्वभावाप्रमाणे संभाजीराजे गोदावरीशी प्रसंगाने बोलत होते. त्यात आत बाहेर असे काहीच नव्हते.
हत्तीने चालताना कुत्र्याच्या भुंकीकडे लक्ष देऊ नये हे जेवढे खरे असते, तेवढेच त्यांनी आपल्या पायांखाली मुंग्यांचे वारूळ येणार नाही याचेही ध्यान ठेवणे जरुरीचे असते. नाहीतर चवताळलेली एखादी लाल मुंगी सोंडेचाच राजमार्ग करून कानाकडे सरकते, जीव घेणाऱ्या मर्मस्थावर डंख देऊन जाते.